दीपभाऊ मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत आपण मागील 2 वर्षापासून साक्षरचे नोंदणी करत आलेलो आहोत. मात्र यावर्षी 2025-26साठी काही बदल झालेले आहेत. केंद्रप्रमुख यांना असलेलं जे लॉग इन आहे ते आता काढून घेण्यात आलेलं आहे आणि मुख्याध्यापक यांना UDASप्रमाणे सर्वांना लॉग इन देण्यात आलेलं आहे. मुख्याध्यापक हे सर्वेअरला ॲड करू शकतात आणि सर्वेवर जे आहे ते उल्हास ॲपवरून आपले जे काही लर्नर आहेत त्या लर्नर आणि VT यांना ॲड करतात आणि लर्नर आणि VT यांना टॅगसुद्धा करणार आहेत. तर हा छोटासा बदल इथे झालेला आहे. तर चला बघूयात की यावर्षीच आपल्याला सर्वेअर यांनी आपला लर्नर आणि VT या उल्हास ॲपवरती कसा ॲड करायचा आहे आणि कसा टॅग करायचा आहे. तर हे आपलं स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने आपले उल्हास ॲप आहे त्याला आपल्याला ओपन करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला भाषा निवडायची आहे. कंटिन्यूवरती Welcome to the Ullas Survey app. Please select any one out of the given options. यामध्ये व्हॉईस सिस्टीमसुद्धा आहे. आता इथे उजव्या हाताला सर्वेअर लॉग इन, सेल्फ रजिस्ट्रेशन, टॅगिंग, टीचिंग, लर्निंग, सर्टिफिकेट आणि फीडबॅक हे आपल्याला टॅब दिसतील. बरेच जण काय करतायत, नंबर 2चं जे आहे सेल्फ रजिस्ट्रेशन आणि टॅगिंग यावरती क्लिक करतायत. त्यामुळे आपल्याला आपल्या UDASवरती ते लॉग इन दिसत नाही. त्यामुळं आपल्याला लक्ष द्यायचं आहे की सर्वेअर लॉग इन जे आहे नंबर 1चं त्यावरतूनच आपल्याला लॉग इन होऊन आपले जे लर्नर आहेत आणि VT आहेत ते ॲड करायचे आहेत ते आणि एकमेकांना टॅग करायचे आहेत. तर आपण सर्वेअर लॉग इनवरती To conduct the survey, press the icon given below. त्यानंतर इथे आपल्याला आपला जो मोबाईल नंबर आहे रजिस्टर मोबाईल नंबर त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. ते OTP टाकून लॉग इन व्हायचं आहे. जर दिलेला मोबाईल नंबरवरती जर OTP येत नसेल तर आपल्या मुख्याध्यापक यांना सांगून मुख्याध्यापकच्या लॉग इनवरून मोबाईल नंबर कोणता आहे तो आपल्याला पाहावा लागणार आहे आणि तो नंबर बदलून घ्यावा लागणार आहे. इथे मोबाईल नंबर टाकल्यानंतर OTP येणार आहे. तो OTP इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सबमिटवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशी स्क्रीन दिसेल. इथे खाली डाव्या हाताकडे सर्वे म्हणून दिलेलं आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. परमिशन मागेल त्याला ऑन करायचं आहे. त्यानंतर इथे बघा पहिली टॅब आहे फॅमिली हेड नेम, तिथे संबंधिताचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर फादर हजबंड नेम, मदर नेम, हाऊस ॲड्रेस, मार्क ॲज. आता इथे आपल्याला त्याला लर्नर किंवा VT निवडायचं आहे ते करायचं आहे. ते आपण सुरुवातीला लर्नर निवडणार आहोत. त्यानंतर मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे, वय टाकायचं आहे, जेंडर निवडायचं आहे, दिव्यांग आहे का ते टाकायचं आहे. सिलेक्ट आयडेंटिटी टाईप, यामध्ये जे ओळखपत्र द्यायचं आहे ते इथे दिलेले आहेत कोणते कोणते आहेत. त्यामध्ये आहे बँक पासबुक, ड्रायव्हिंग लायसन, लेबर कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, NPR स्मार्ट कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, प्रिझनर ID, रेशन कार्ड, स्टुडंट ID कार्ड आणि वोटर ID. तर सगळ्यात सोपं आपलं वोटर ID कार्ड असेल ते आपल्याला निवडायचं आहे. त्यानंतर कॅटेगरी निवडायची आहे, संवर्ग त्याचा. त्यानंतर प्रोफेशनल टाईप्स, यामध्ये सुद्धा जे वेगळे प्रोफेशनल दिले त्यापैकी योग्य प्रोफेशनल द्यायचं आहे. आणि यानंतर आपल्याला सबमिट सर्वेवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं नाही. तर आपण चला सगळी माहिती भरून घेऊयात. सर्वेवरती क्लिक केल्यानंतर इथे आपलं जे आहे ॲड झालेलं आपल्याला दिसेल. आता याच पद्धतीने आपल्याला जे आहे ते पुन्हा सर्वेवरती क्लिक करायचं आहे आणि इथे मात्र आता आपल्याला VT ॲड करून घ्यायचा आहे. मार्क ॲज जे आलेलं होतं इथे आपल्याला लर्नर, VT आणि नन. तर VT म्हणजेच व्हॉलंटियर, त्याची माहितीसुद्धा आपल्याला भरून घ्यायची आहे आणि सबमिट सर्वेवरती क्लिक करायचं आहे. सर्वेवरती क्लिक केल्यानंतर इथे आपला VT जो आहे तो ॲड झालेला आहे. आता इथे आपल्याला रिसेंट सर्व्हिसमध्ये एक जो आहे तो लर्नर आणि एक जो आहे तो व्हॉलंटियर इथं आपल्याला ॲड झालेला दिसत आहे. आता आपल्याला सर्वेच्या बाजूला जी दुसरी टॅब आहे टॅग नावाची, त्या टॅगवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे बघा
जो आपला लर्नर आहे त्याचं नाव येतं आहे, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर विदिन फॅमिलीमधलं जर तो मेंबर असेल तर त्याच्यावरती क्लिक ठेवायचं आहे किंवा विदिन नेबरहूड याच्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे बघा तो VT जो आहे तो इथं आलेला आहे. आता आपल्याला दोन्हीकडे पण लर्नरच्या इथे च्या नावापुढे जे चौकट आहे छोटीशी आणि व्हॉलेंटिअरच्या समोरची जी चौकट आहे छोटीशी, तर दोन्हीलाही आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. आणि इथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला टॅगवरती आता क्लिक करायचं आहे आणि टॅगवरती क्लिक केल्यानंतर इथे टॅग सक्सेसफुली आपल्याला आलेलं आहे. इथून आपण एडिटसुद्धा करू शकतो. त्यानंतर इथे बघा आता अनटॅग आणि अनटॅग VTमध्ये पण आणि लर्नरमध्ये पण इथे आपल्याला 0-0 दिसायला पाहिजे. टॅगमध्ये तेवढे आकडे आपले यायला हवे. तर इथे टॅगमध्ये आपल्याला ते दिसत आहे. टोटल आणि टॅग किती झालेले आहेत ते संख्या इथे आपल्याला दिसत आहे. तर अशा पद्धतीने आपण जे आहे ते लर्नर आणि व्हॉलेंटिअर हे जे आहे ते ॲड करू शकतो आणि त्याला व्हॉलेंटिअर जे आहे तो टॅग आपण करू शकतो. तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच. भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.